नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांसाठी एक मोठी बातमी. टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे आणखीन एक महत्वाची मागणी. काय आहे महत्वाची मागणी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक शरद गोसावी साहेब यांची शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. जे सेवा ज्येष्ठ शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत त्यांना पदोन्नती संधी देण्यात यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी म्हणजे शिक्षण या पदावर पदोन्नती देताना शिक्षक प्रवेश पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत विविध शिक्षक संघटना यांनी नाराजी व्यक्त करून टीईटी परीक्षेतून पदोन्नतीस पात्र शिक्षकांना परीक्षेतून सूट द्यावी अशी विनंती केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही संबंधी शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे राज्य शासनाकडून कार्यालयामार्फत मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून याबाबत सुस्पष्ट अभिप्राय प्राप्त झालेला नाही. जे शिक्षक प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा शिक्षकांना पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण पदावर पदोन्नती द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 1 सप्टेंबर 2025 च्या न्याय प्रकरणात शिक्षकांनी 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असे स्पष्ट निर्देशित केलेले असताना शासनाने 2 वर्षाची संधी देणे अपेक्षित आहे. मात्र जे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत त्यांना 2 वर्षाची संधी मिळणे आवश्यक आहे. मात्र आपण जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत अथवा सेवेत लागण्यापूर्वी टीईटी उत्तीर्ण आहेत त्यांनाच आपण संधी देत आहात. यामुळे पदोन्नतीस पात्र सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर फार मोठा अन्याय होणार असल्याचे शिक्षक परिषदेचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्यातील देशातील अनेक शिक्षक संघटना तसेच अनेक राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. अजून त्याचा कोणताही निर्णय लागलेला नाही. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षाची मुदत दिल्याने येत्या 2 वर्षाच्या कालावधीत किमान 6 परीक्षा होणे बाकी आहे. त्यामुळे जे पदवीधर धारक शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशा शिक्षकांना केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात यावी. पदोन्नती दिलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाची संधी मिळावी. 2 वर्षामध्ये ज्यांनी पदोन्नती घेतलेली आहे असे शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांना दिलेली पदोन्नती रद्द करावी. तसेच त्यांना पदोन्नती नंतर देण्यात आलेले अधिकचे वेतन, इतर भत्ते यांच्याकडून वसूल करण्यात यावे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. त्यावर उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन गोसावी यांनी दिल्याचे राजेश सुर्वे यांनी सांगितले आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.